तुम्हालाही अगदी कापसासारखी मऊसूत चपाती बनवून हवी आहे, चला तर मग मी तुमच्यासोबत माझ्या काही ट्रिक्स शेअर करणार आहे. तर त्यासाठी पीठ मळताना नेहमी आपल्याला तेलाचं थोडंसं मोहन टाकून घ्यायचं आहे आणि मगच पीठ मळायचं आहे. त्यानंतर आपण ज्यावेळी चाळं करायला पोळपाटावर पीठ घेतो त्यावेळेसही ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जितकं छान आपण पीठ मळतो तितकी छान आपली चपाती मऊसूत बनते. आता चाळं करताना मी 2 पाट केलेले आहे. एका याची मी पारी केलेली आहे आणि दुसरा हा छोटा पाट मी तेलात बुडून आत टाकून घेतलेला आहे. थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि हे जे वरचं तोंड आहे ते बंद करून गोल असं आपलं चाळं बनवून घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटताना मध्ये पातळ आणि कडेला जाड अशी लाटायची नाही आहे. संपूर्ण कडा व्यवस्थित एकसारख्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. बघा इथे गोल गरगरीत अशी आपली चपाती लाटून तयार आहे. आता ती तव्यावर आपण भाजून घ्यायची आहे. आता मी इथे दोन्ही साईडने थोडासा तेलाचा हात लावून ही जी चपाती आहे ती भाजून घेणार आहे. तुम्ही बघालच टम्म अशी फुगून ही चपाती तयार होते. हळूहळू इथे चपाती फुगण्यास सुरुवात झालेली आहे. आता ही चपाती मी पलटून घेणार आहे आणि त्या साईडनेही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. बघा कशी छान अशी चपाती इथे फुलून तयार आहे. असं म्हणतात जितकी चपाती आपली टम्म अशी फुगते तितकी ती छान मऊसूत भरपूर काळासाठी टिकून राहते. कडक बनत नाही, ती खूप सॉफ्ट राहते. बघा मस्त अशी टम्म फुगलेली आपली चपाती बनून तयार आहे. मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा आणि चपाती बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची चपाती कशी बनली. बघा दिसताक्षणी कळते की सुपर सॉफ्ट अशी चपाती इथे बनून तयार आहे.